गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. उद्या 27 ऑगस्ट गणपती बाप्पांच्या सगळ्या घरामध्ये आगमनाची तयारी चालू असेल. तर गणपती बाप्पा आपण जेव्हा बसवू, सगळे व्हिडिओ येत आहेत की ह्या शुभमुहूर्तावरती तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करा किंवा ह्या शुभमुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करून तुमचं ह्याच मुहूर्तावरती करा किंवा ह्या शुभमुहूर्तावरती करा, असे बरेच व्हिडिओ आपण बघत आहोत. पण आपण शुभमुहूर्त बघणं योग्य आहे का? जे गणपती बाप्पा आपलं दुःखहर्ता आहे, सुखहर्ता आहे आणि त्या बाप्पांना किंवा विघ्नहर्ता आहे, त्या गणपती बाप्पांचा आपण शुभमुहूर्त बघून गणपती बाप्पांची आपण स्थापना करणार आहोत. हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं की आपण आपल्याला सगळ्या गोष्टीत दुःखहर्ता असतो, विघ्नहर्ता असतो आणि त्याच बाप्पांच्या आपण गणपतीची स्थापना जेव्हा करत असतो त्यावेळेस आपण बाप्पांचा मुहूर्त बघून आणि बाप्पांची स्थापना करणार असतो. असं म्हटलं जातं की ज्यावेळेस आपण कोणतं शुभ कार्य करत असतो त्यावेळेस शुभमुहूर्त बघितला जातो किंवा ज्यावेळेस आता उद्या गणपती स्थापना आहे, गणपतीच आपले दुःखहर्ता किंवा सुखहर्ता आहेत आणि दुःख आपलं निघून जाण्यासाठी किंवा आपल्या घरातनं दारिद्र्य निघून जाण्यासाठी आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत. तर यांचा तो देवांचा देव आपल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तो सगळ्या ब्रह्मांड नायकाचा देव आहे आणि आपण त्यांची मूर्ती स्थापन करण्यासाठी शुभमुहूर्त बघणार असो का किंवा बघू शकतो का, हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं? ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो किंवा गणपती बाप्पा आपण जेव्हा घरात आणू त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांसाठी कोणताही शुभ मुहूर्त नसतो. कारण की ज्यांनी सृष्टी निर्माण केली आणि ज्यांनी आपल्याला जग दाखवलं त्यासाठी आपण त्यांच्यासाठी आपण शुभ मुहूर्त आपण बघत असतो. पण जेव्हा आपण शंकर भगवानांची पूजा करत असतो किंवा गणपती बाप्पांची पूजा करत असतो किंवा कोणत्याही देवदेवतांची पूजा करत असताना आपल्याला मुहूर्त बघायचं नसतं. आपण शुभमुहूर्त केव्हा बघत असतो की ज्यावेळेस आपल्याला घर घेण्यासाठी किंवा आपण आपल्या घरामध्ये कोणतेही शुभ कार्य करायचे असेल, जसं की तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा मग सत्यनारायण त्या दिवशी आपण बघतो की तो दिवस चांगला आहे की वाईट आहे किंवा मग आपण आपल्या घरामध्ये नवचंडी करत असतो किंवा कोणतीही छोटी मोठी आपल्या घरामध्ये जी सेवा करत असतो, फक्त आपल्याला दिवस आपल्याला शुभ आहे की अशुभ आहे हे बघायचं असतं. आपण कोणत्याही दिवशी किंवा कोणत्याही वेळेस आपण देवाचं कार्य करत असतो त्यावेळेस आपल्याला शुभमुहूर्त बघण्याची गरज नसते. तर तुम्हाला जेव्हा आपण गणपती बाप्पा आता उद्या आपण येणार आहोत, तुम्ही जसं आपण गणपती बाप्पा आणण्यासाठी जातो किंवा गणपती बाप्पा घरी घेऊन येत असतो त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पाला पाठावर विधिवत म्हणजे जशी आपण पूजा करतो याला कोणताही शुभ मुहूर्त नाही. तुम्ही दिवसभरातनं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून किंवा प्राणप्रतिष्ठा करून जसं ग्रंथात सांगितलेलं आहे किंवा शास्त्रात जसं आहे तसं तुम्ही तुमच्या देवाची म्हणजे गणपती बाप्पांची जेव्हा आपल्या घरामध्ये आपण आगमन करत असतो तेव्हा थाटामाटात आपल्याला गणपती बाप्पा आणायचे आहे. त्यासाठी शुभमुहूर्ताची गरज नसते. आपण कोण आहेत की देव बाप्पांचा शुभमुहूर्त काढून आणि गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये आगमन करणार आहोत, असं अजिबात नाही. आपण आपल्या वेळेनुसार किंवा तुम्ही तुमच्या याच्यानुसार गणपती बाप्पा घरात आणून आणि प्राणप्रतिष्ठा करून विधिवत पूजा करून शास्त्रानुसार करून तुम्ही गणपती बाप्पाला स्थापना करू शकतात. मनोभावे आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची असते. आपण 10 दिवस थाटामाटात नैवेद्य दाखवून त्यांची परिपूर्ण सगळ्या विधिवत पूजा करून गणपती बाप्पांना आपल्याला 10 दिवस त्यांची भरपूर सेवा करायची असते. याच्यासाठी आपल्याला शुभमुहूर्त बघण्याची किंवा शुभमुहूर्तावरती आपल्याला मूर्ती स्थापन करण्याची अजिबात गरज नाही आहे. मला तर अजिबात योग्य वाटत नाही की आपण अशुभ मुहूर्त बघायचा आणि ते गणपती बाप्पांना घरी आगमन करायचं. त्यासाठी आपण कोण आहोत की आपण जो ब्रह्मांड नायक आहे, जो सगळ्या सृष्टीचा देवता आहे, त्याच्याशिवाय कोणतेही शुभ कार्य किंवा आपले कार्य होत नसतात आणि त्या गणपती बाप्पांना आपण शुभमुहूर्त बघून आणि कसं काय आगमन करू शकतो, ही पद्धत चुकीची असल्यामुळे शुभमुहूर्त किंवा ह्या गोष्टी तुम्ही अजिबात बघू नका. आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये
गणपती बाप्पांचं जेव्हा तुम्ही आगमन करणार तेव्हा सगळ्या गोष्टी प्राणप्रतिष्ठाने करा. आणि जेव्हा विधिवत तुम्ही जर पूजा करून आणि आपल्या बाप्पांची सेवा जर केली, मनोभावे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं योग्य होत असेल तशी तुम्ही प्राणप्रतिष्ठा किंवा मग प्राणप्रतिष्ठा करत असताना तुम्ही गणपती बाप्पांचा मंत्र म्हणू शकतात, अथर्व शीर्षक म्हणू शकतात. तर ह्या गोष्टीने आपल्याला सगळ्या गोष्टी शास्त्रानुसार करायच्या आहेत, विधीनुसार करायच्या आहेत आणि त्या ज्या शास्त्रात सांगितल्या आहेत त्याच पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांचं आगमन करू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही शुभमुहूर्ताची गरज नाही आणि कोणतीही आपण पूजा करत असतो त्यावेळेस आपल्याला मुहूर्ताची गरज नसते. म्हणून तुम्हाला मी आवर्जून सांगते की शुभमुहूर्त बघणं किंवा शुभमुहूर्तावरती घरी मूर्ती स्थापन करणं, ह्या आपण त्या आजकालच्या सगळ्या गोष्टी लावून दिलेल्या आहेत की शुभमुहूर्त बघितल्याशिवाय कोणती सेवा होत नाही, शुभमुहूर्त केल्याशिवाय कोणतीही पूजा केली जात नाही. आता उद्या तर चतुर्थी आहे. चतुर्थी हा गणपती बाप्पांचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी आपण काय शुभमुहूर्त आणि काय अशुभ गोष्टी किंवा हा अशुभ मुहूर्त आहे किंवा तो शुभ मुहूर्त आहे, हा आपण असा कसा ठरवू शकतो? तो शुभ मुहूर्त असं काही नसतं. म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या इच्छेनुसार गणपती बाप्पांचं घरी आगमन करून प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रानुसार विधिवत पूजा करून जे ग्रंथात सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने सगळ्यांनी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला स्थापन करायच्या आहेत. तुम्हाला मी अजिबात सांगणार नाही की तुम्ही अशी प्राणप्रतिष्ठा करा किंवा म्हणजे जे शास्त्रात सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही प्राणप्रतिष्ठा करा आणि गणपती बाप्पांचं आगमन आणि थाटामाटात आपल्या गणपती बाप्पांना घरी आणायचं आहे आणि गणपती बाप्पांची 10 दिवस विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला आपल्या घरी जेव्हा पाहुणे येत असतात तेव्हा आपण त्यांचं जसं थाटामाटात स्वागत करत असतो किंवा त्यांना जेव्हा मान सन्मानाने सगळ्या गोष्टी करत असतो तशाच पद्धतीने तुम्हालाही गणपती बाप्पांचं मान सन्मान करून थाटामाटात घरी आणून आपल्या गणपती बाप्पांची शास्त्रानुसार सेवा करून आणि विधिवत पूजा करून तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकतात, विधिवत बसू शकतात. गुरुजींना बोलवून तुम्ही गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करू शकतात आणि गणपती बाप्पांना स्थापन करू शकतात. विधिवत जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. हे अशुभ आणि शुभ काहीही नसतं आणि शुभ मुहूर्त आणि अशुभ मुहूर्त गणपती बाप्पांच्या बाबतीत मला तरी वाटतं की अजिबात राहत नसेल. आणि हे मी तुम्हाला फक्त सांगितलं आहे की माझं मत मांडलं आहे की अशुभ किंवा शुभ मुहूर्त असं काहीही नसतो. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दिवसभरातनं तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकतात. तर आजचा व्हिडिओ गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि महाराजांच्या चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.